मित्रांनो, आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञानामधील अतिशय महत्त्वाचा भाग बघणार आहोत. विज्ञानामध्ये रसायनशास्त्राचा एक विभाग असतो आणि या रसायनशास्त्र विभागामध्ये मूलद्रव्य, संयुगे किंवा मिश्रणे, त्याला इंग्लिशमध्ये इलेमेंट्स, कंपाऊंड्स आणि मिक्सचर असं म्हटलं जातं. तर ही तयार कशी होतात? तर मूलद्रव्ये ही साधारणपणे निसर्गात आढळतात आणि काही कृत्रिमरित्या तयार केलेल्या आहेत. अशी निसर्गातील जवळजवळ 94 मूलद्रव्ये आहेत आणि कृत्रिमरित्या आणि नैसर्गिक अशी मिळून 118 मूलद्रव्ये आहेत. आता या सर्व मूलद्रव्यांचा अभ्यास करायचा म्हटलं तर त्याच्या संज्ञा म्हणजे सिम्बॉल्स, त्याचा ॲटॉमिक नंबर म्हणजे अणुक्रमांक, त्याचा मास नंबर म्हणजे त्याचा अणुवस्तुमाना, या सगळ्या गोष्टींची माहिती असणे गरजेचे आहे. आणि हे जेव्हा आपल्याला समजतं तेव्हा आपण त्याच्यापासून सबस्टन्स कसा तयार होतो किंवा एखादा पदार्थ कसा तयार होतो त्याच्याबद्दलची माहिती घेऊ शकतो. तर आज मी मूलद्रव्यांबद्दलची पहिल्या 20 मूलद्रव्यांबद्दलची माहिती तुम्हाला देणार आहे. त्याचे सिम्बॉल्स लक्षात कसे ठेवायचे किंवा संज्ञा म्हणूया. त्याच्यानंतर त्याचा अणुक्रमांक कसा लक्षात ठेवायचा आणि अणुक्रमांकावरून तुम्ही त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किंवा इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहू शकता. आणि इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहिलं का तुम्हाला त्याची बॅलन्सी लिहिता येते. तर चला आपण जाऊया वेळ न करता. 1 ते 20 मूलद्रव्यांच्या संज्ञा म्हणजे सिम्बॉल्स, अणुक्रमांक, ॲटॉमिक नंबर, इलेक्ट्रॉन स्वरूपण, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि संयुजा इलेक्ट्रॉन, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आणि संयुजा व्हॅलन्सी हे पूर्ण मी ह्या चार्टमध्ये सांगणार आहे. तर मुलांना फक्त एक वाक्य जर तुम्ही लक्षात ठेवलं तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला येऊ शकतात. काय वाक्य आहे बघा, इकडे मी लिहिलेलं आहे. हॅपी हेनरी लाईक बेरी ब्राऊन चॉकलेट, नो फ्रूट्स. पुन्हा बघा, हॅपी हेनरी लाईक बेरी ब्राऊन चॉकलेट, नो फ्रूट्स. आता हे जर वाक्य लक्षात ठेवलं तर तुम्ही संज्ञा लिहू शकतात. आता हॅपीमधला एच म्हणजे हायड्रोजन, हेनरीमधला एची म्हणजे हेलियम, लाईकमधला एलाय लिथियम, बेरीमधला बी बेरिलियम, ब्राऊनमधला बी बोरॉन, चॉकलेटमधला सी कार्बन, नोमध्ये एन नायट्रोजन आणि ओ ऑक्सिजन आणि फ्रुट्समधला एफ फ्लोरीन. तर या पद्धतीने तुम्हाला ही 9 मूलद्रव्यांची माहिती होते. आता याचे ॲटॉमिक नंबर कसे आहेत किंवा अणुक्रमांक कसे आहेत तर फक्त 1 पासून 9 पर्यंत अंक आहेत. हायड्रोजन 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 म्हणजे हायड्रोजनचा 1, हेलियमचा 2, लिथियम 3, बेरिलियम 4, बोरॉन 5, कार्बन 6, नायट्रोजन 7, ऑक्सिजन 8, फ्लोरीन 9. आता याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण कसं असतं तर लक्षात ठेवायचं, गेल्या वर्षी तुम्ही अभ्यासला असेल 2n² हा जर फॉर्म्युला माहीत असेल तर कोणत्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात हे कळतं. n मीन्स त्या कक्षेचा क्रमांक किंवा त्याला आपण सेल असं म्हणतो किंवा ऑर्बिट म्हणतो. तर पहिलं जर ऑर्बिट असेल तर त्याच्यामध्ये मॅक्झिमम कॅपॅसिटी 2ची असेल. तर 1 इलेक्ट्रॉन असल्यामुळं पहिल्या कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन, इथं कक्षा एकच आहे. आता हेलियमचे 2 इलेक्ट्रॉन असतात, याचा अर्थ याची एकच कक्षेमध्ये आहे ते 2 इलेक्ट्रॉन आहेत सामावून घेऊ शकतो. लिथियमचं 3 ॲटॉमिक नंबर म्हणजेच इलेक्ट्रॉनची संख्या असते. 3 असल्यामुळं पहिल्या कक्षेमध्ये 2 आणि दुसऱ्या कक्षेमध्ये 1 म्हणजे इथं दुसरी कक्षा सुरू झाली. बेरिलियमचे 4 इलेक्ट्रॉन आहेत म्हणजे पहिल्या कक्षेमध्ये 2 आणि दुसऱ्या कक्षेमध्ये 2. बोरॉनचे 5 इलेक्ट्रॉन्स टोटल आहेत म्हणजे पहिल्या कक्षेत 2 आणि नंतरच्या 3. कार्बनचे टोटल 6 इलेक्ट्रॉन्स आहेत म्हणजे पहिल्या कक्षेमध्ये 2 आणि नंतरच्या कक्षेत 4. 7 इलेक्ट्रॉन्स आहेत नायट्रोजनचे त्यामुळे पहिल्या कक्षेत 2 आणि दुसऱ्या कक्षेमध्ये 5. ऑक्सिजनचे 8 इलेक्ट्रॉन्स आहेत म्हणजे पहिल्या ऑर्बिटमध्ये किंवा सेलमध्ये 2 आणि सेकंड सेल किंवा ऑर्बिटमध्ये 6. आणि फ्लोरीनचे 9 असल्यामुळं फर्स्ट ऑर्बिट किंवा पहिल्या सेलमध्ये 2 आहेत आणि नंतरच्या कक्षेमध्ये 7 आहेत. तर हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालं. आता याच्या संयोजी इलेक्ट्रॉन म्हणजे काय किंवा बॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणजे काय
तर बाहेरच्या कक्षेत असलेल्या इलेक्ट्रॉनची संख्या. आता इथं कक्षा एकच असल्यामुळं बाहेर इलेक्ट्रॉन एकच आहे. इथं पण एकच कक्षा आहे, शेवटी असलेल्या कक्षेत इलेक्ट्रॉन 2 आहे. इथं शेवटच्या कक्षेत 1 इलेक्ट्रॉन आहे, म्हणजे इथं व्हॅलन्सी ऑफ लिथियम 1 झाली, व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन म्हणजे संयुजा इलेक्ट्रॉन. बेरिलियमचे 2, इथं 3 आहेत, इकडे 3 लिहिले आपण. इथं बाहेरच्या कक्षेत 4 आहेत म्हणून हे 4 झाले. इथं बाहेरच्या कक्षेमध्ये 5 आहेत म्हणून 5 झाले. इथं 6 आहेत, आउटर मोस्ट ऑर्बिट म्हणतो त्याला. आउटर मोस्ट ऑर्बिट म्हणजे बाह्यतम कक्षा. 6 आहेत म्हणून इथं 6. इथं आउटर मोस्ट ऑर्बिट म्हणजे बाहेरच्या कक्षेमध्ये 7 आहे, तर इथं 7. हे संयुजा म्हणजे काय असतं, तर कोणतंही मूलद्रव्य किंवा इलेमेंट्स म्हणतो आपण इंग्लिशमध्ये, हे स्थिर राहण्याचा प्रयत्न करतं. जेव्हा त्याच्या कक्षेमध्ये एकच कक्षा असेल तर 2 इलेक्ट्रॉन जर असेल तर तो निष्क्रिय असतो, म्हणजे ते इलेमेंट्स काय आहे, निष्क्रिय. आणि जर सेकंड ऑर्बिट असेल किंवा दुसरी कक्षा असेल तर त्याच्यामध्ये मॅक्झिमम कॅपॅसिटी 8 पाहिजे. जर ते 8 इलेक्ट्रॉन असेल तर ते स्थिर मूलद्रव्य आहे असं आपण म्हणतो, की द इलेमेंट्स स्टॅबिलाइज. जर त्याचा आउटर मोस्ट ऑर्बिट कंप्लीट असेल तर. कंप्लीट म्हणजे पहिल्या कक्षेमध्ये 2 पाहिजेत आणि दुसऱ्यामध्ये 8 पाहिजेत किंवा कुठल्याही कक्षेत पुढे 8 पाहिजेत. आता इथं 2 आहेत, त्यामुळं याची पूर्ण कक्षा पूर्ण झालेली आहे म्हणून इथं व्हॅलन्सी 0 आहे. कारण याला आउटर मोस्ट ऑर्बिट कंप्लीट करण्यासाठी किंवा बाहेरची कक्षा पूर्ण करण्यासाठी त्याला इलेक्ट्रॉनचं देणं किंवा घेणं घ्यावे लागत नाही. कधी कधी इलेक्ट्रॉन द्यावे लागतात, कधी इलेक्ट्रॉन घ्यावे लागतात आणि मग आउटर मोस्ट ऑर्बिट कंप्लीट होते. इथं हायड्रोजनमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, 2ची कॅपॅसिटी आहे पहिल्या कक्षेची. मग तो काय करतो तर भागीदारी करतो, शेअरिंग करतो. 2 ॲटममध्ये शेअरिंग केल्यानंतर एका इलेक्ट्रॉनचं, म्हणून त्याची संयोजक किती आहे, 1. लिथियमचं व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 1 आहे, तर याला स्टॅबिलाइज करण्यासाठी 1 जर इलेक्ट्रॉन गेला तर राहिले 2, म्हणजे हे स्टॅबिलाइज झालं म्हणून याची व्हॅलन्सी 1 आहे. बेरिलियम पण काय करतो, 2 इलेक्ट्रॉन दुसऱ्याला देतो आणि व्हॅलन्सी त्याची 2 आली, म्हणजे इथं स्टॅबिलाइज झाली 2 कक्षामध्ये. इथं 3 इलेक्ट्रॉन्स बोरॉन देतो, म्हणजे ह्याची व्हॅलन्सी झाली 3. आता कार्बनमध्ये 4 इलेक्ट्रॉन्स आहेत, त्यामुळं 8 येण्यासाठी, कारण हे 3 गेल्यानंतर 2 झाले, पण इथं 4 देणं किंवा घेणं, तर इथं 2 होईल. जर घेतले तर 8 येतील, म्हणून त्याची व्हॅलन्सी किती आहे, 4. नायट्रोजनमध्ये 5 इलेक्ट्रॉन्स आहेत. आता हे 5 इलेक्ट्रॉन्स असल्यामुळं 5 इलेक्ट्रॉन्स देऊन 3 इलेक्ट्रॉन आले तर हे 8 होतील, म्हणजे हे 3 झाले. जर इलेक्ट्रॉन घेतले तर निगेटिव्ह चार्ज येतो, म्हणजे नायट्रोजन हा निगेटिव्ह आयन झाला आणि हे बाकीचे सगळे वरचे जे आहेत ते पॉझिटिव्ह आहेत, कारण हे दिलेले आहेत सगळे. आणि इथून सुरुवात झाली ते निगेटिव्ह आयन झाले. निगेटिव्हला आपण ॲनायन म्हणतो आणि पॉझिटिव्हला आपण कॅटायन म्हणतो. तर हा नायट्रोजन मायनस होईल, म्हणजे याची संयोजक आहे 3, -3. ऑक्सिजनचं पण तसंच आहे. आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये 6 आहे, तो 2 इलेक्ट्रॉन घेतो. इलेक्ट्रॉन घेणं याचा अर्थ निगेटिव्ह चार्ज झाला, म्हणजे हा त्याची संयोजक झाली 2. इथं पण 1 इलेक्ट्रॉनची आवश्यकता आहे ऑक्टेट कंप्लीट होण्यासाठी, म्हणून ह्याची संयोजक या बॅलन्स आहे 1. तर अशा प्रकारे तुम्हाला जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन माहीत असेल, म्हणजे पहिली गोष्ट संज्ञा माहीत पाहिजे, अनुक्रमांक माहीत पाहिजे, इलेक्ट्रॉन स्वरूप पण माहीत पाहिजे, आणि मग तुम्ही संयोजा लिहू शकता. आणि ही संयोजा जर माहीत असेल तर तुम्ही कोणत्याही सबस्टन्सचा किंवा कंपाऊंडचा फॉर्म्युला लिहू शकता, म्हणजे कोणताही पदार्थ. म्हणजे उदाहरणार्थ मला असं वाटलं हायड्रोक्लोरिक ॲसिडचं काय रेणुसूत्र असेल, सोडियम हायड्रॉक्साईडचं काय असेल, तर ते तुम्ही सहजपणे लिहू शकता. आता आपण पुढचे काही मूलद्रव्ये बघणार आहोत. तिथंही वाक्य एक लक्षात ठेवायचं आहे. 11 पासून मी 20 पर्यंतचे या ठिकाणी पाठ दिसले मला. तर इथे लक्षात ठेवा, नेना मांगे अलसी, नेना मांगे अलसी पर सल्फर कल आरती के बाद कार से लाएगा. नेना मांगे अलसी पर सल्फर कल आरती के बाद कार से लाएगा. आता हे मी जोडलेलं आहे. नेना कोण आहे माहीत नाही आपल्याला, मांगे काय मागते, अलसी काय आहे, पर सल्फर म्हणून कोण माणूस लक्षात घेऊ आपण, कल आरती के बाद लाएगा कुठली गणपतीची आरती झाल्यानंतर घेऊन येईल तो. तर असं एक वाक्य लक्षात ठेवा, नेना मांगे अलसी पर सल्फर काल आरती के बाद कार से लाएगा. आता नेना, ने एनी
निऑन, ना Na सोडियम, मांगे मांगेमधला M आणि हा G घ्या म्हणजे मॅग्नेशियम होईल. अलसी मधला Al ॲल्युमिनियम, Si सिलिकॉन, पर मधला पीच घेतो आपण फॉस्फरस, सल्फर आहे तसाच S, कल म्हणजे Cal कल झाला पण यातला आपण Cl घेतोय क्लोरीन, अर्ती Ar घेतो आपण अर्गॉन, के पोटॅशियम, Ca कार, Cn हे झालं निऑन सोडियम. आता जसं सुरुवातीला क्रमानंच तुम्ही लक्षात ठेवा, आपण 9 पर्यंत बघितलं तर निऑनचा ॲटॉमिक नंबर किंवा अणुक्रमांक 10, सोडियम 11, मॅग्नेशियम 17, अर्गॉन 18, पोटॅशियम 19 आणि कॅल्शियम 20. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सांगितल्याप्रमाणे फर्स्ट ऑर्बिटमध्ये 2 आहेत म्हणजे पहिल्या कक्षेत 2, सेकंड ऑर्बिटमध्ये 8 किंवा सेकंड सेल म्हणतो आपण त्याला. आता इथं 8 असल्यामुळं याची गरज नाही, याला इलेक्ट्रॉन देणं किंवा घेण्याची गरज नाही आहे म्हणून याची व्हॅलन्सी 0 आहे. आता इथं 11 इलेक्ट्रॉन आहेत, 11 म्हणजे 2 8 1. आता या ठिकाणी 7 इलेक्ट्रॉन घेऊन 8 कंप्लीट करण्यापेक्षा तो 1 इलेक्ट्रॉन देतो म्हणजे ही 1 इलेक्ट्रॉन देणं जे आहे ते व्हॅलन्सी 1 झाली म्हणून हा सोडियम प्लस होतो इलेक्ट्रॉन दिल्यामुळं. मॅग्नेशियमचे आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत, मग तो काय करेल 2 इलेक्ट्रॉन देणार सहजपणे म्हणजे याची मॅग्नेशियम 2 प्लस म्हणजे त्याची संयोजक किती आहे 2. ॲल्युमिनियमचे 3 आहेत म्हणून याची संयोजा 3. सिलिकॉनची 4 म्हणजे 4 घेईल किंवा 4 देईल म्हणजे याची संयोजा 4. फॉस्फरस 5 इलेक्ट्रॉन्स आहेत. आता 5 इलेक्ट्रॉन्स असल्यामुळं लक्षात घ्या तो 3 इलेक्ट्रॉन्स घेणार. तर फॉस्फरसमध्ये 15 इलेक्ट्रॉन्स आहेत म्हणजे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 8 5 झालं. आता इथं तुम्हाला 8 इलेक्ट्रॉन्स पाहिजे तेव्हा ऑक्टेट कंप्लीट होईल म्हणजे अष्टक पूर्ण होईल आणि हा स्थिर होईल. आता हे 3 घ्यावे लागतील म्हणजे हे 3 घ्यावे लागतील याचा अर्थ हे व्हॅलन्सी 3 झाली आणि म्हणून फॉस्फरसची घ्यावी लागते म्हणून फॉस्फरस हा निगेटिव्ह आयन झाला म्हणजे तो आयन झाला म्हणून P-3 येईल. सल्फरला 6 आहेत म्हणजे 2 घ्यावे लागतील म्हणजे इथं परत 2 मायनस होणार. इथं 7 आहेत पुन्हा 7 इलेक्ट्रॉन्स 1 घेतला तर 1 त्याची व्हॅलन्सी झाली. इथं 8 आहेत कंप्लीट आहे ऑक्टेट म्हणून इथं 0 आली व्हॅलन्सी. इथं 1 असेल तर 2 देणार पटकन म्हणून इथं 1 आली आणि इथं 2 असल्यामुळं 2 सहजपणे देणार म्हणून इथं 2 झाली. देणार असेल आता पोटॅशियम कॅल्शियम देतो म्हणून हा पॉझिटिव्ह झाला. क्लोरीन सल्फर फॉस्फरस हे निगेटिव्ह झाले आणि हे निऑन न्यूट्रल आहे. सोडियम मॅग्नेशियम ॲल्युमिनियम हे सगळे पॉझिटिव्ह आहेत आणि हा धातुसदृश पदार्थ आहे सिलिकॉन वगैरे. तर या पद्धतीनं तुम्ही हे 20 मूलद्रव्य त्याच्या संज्ञा त्याचा ॲटॉमिक नंबर किंवा अणुक्रमांक इलेक्ट्रॉन स्वरूपण आणि संयोजी इलेक्ट्रॉन किंवा बॅलन्स इलेक्ट्रॉन आणि व्हॅलन्सी व्यवस्थितपणे लक्षात ठेवायची. फक्त 2 वाक्य लक्षात ठेवा. 2 वाक्य जर आपण लक्षात ठेवली तर बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला सहजपणे लिहिता येतील. थँक्यू. जर व्हिडिओ आवडला असेल तर कॉमेंट्स करायला विसरू नका.